आणि आता एक मोठी बातमी, नागपूर दगडफेक हिंसाचार प्रकरण. हिंसाचार घडवण्यासाठी 3 ठिकाणी बैठक झाली असल्याची सूत्रांकडून माहिती मिळते. 3 ठिकाणी निवडक लोकांची ही बैठक झाली. न्यूज 18 लोकमतला सूत्रांनी या संदर्भात माहिती दिली आहे. नागपूरमध्ये हिंसाचार घडवण्यासाठी शहरातील 3 वेगवेगळ्या ठिकाणी निवडक लोकांची बैठक झाली होती. न्यूज 18 लोकमतला विश्वसनीय सूत्रांकडून या संदर्भात माहिती मिळते. भालदारपुरा, यशोधरा नगर आणि गिट्टी खदान या भागातील 3 ठिकाणी ही बैठक झाली होती. या तिन्ही ठिकाणच्या बैठकीत हिंसाचाराचं नियोजन करण्यात आलं होतं, अशी देखील सूत्रांनी माहिती दिली आहे. आणि या संदर्भात अधिक माहिती देत आहेत आमचे प्रतिनिधी उदय तिमांडे आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत. उदय, नागपूरमध्ये जो हिंसाचार झाला तो हिंसाचार घडवण्यासाठी 3 ठिकाणी बैठक झाली होती असं कळतंय, काय अपडेट? खरं तर प्राजक्ता, नागपूरमध्ये जो हिंसाचार झाला तो अगदी सुनियोजित पद्धतीने रचलेला कट होता. याचा आणखी एक पुरावा जो आहे तो समोर आलेला, कारण न्यूज 18 लोकमतला मिळालेल्या विश्वसनीय माहितीनुसार हा सगळ्या सुनियोजित कट रचण्यासाठी नागपुरातल्या 3 भागांमध्ये जी आहे ती बैठक झाली होती. ते 3 भाग म्हणजे नागपूरचा भालदारपुरा, यशोधरा नगर यशोधरा नगर या भागामध्ये ही बैठक झाली होती. मी सध्या याच यशोधरा नगर भागामध्ये आणि हा जो भाग आपल्याला पाहायला मिळतो याच भागामध्ये म्हणजे समोरच्या याच गल्लीमध्ये जो आहे तो या सगळ्या घटनेचा मास्टर माइंड असलेला फहीम खान जो आहे तो राहतो. या भागामध्ये आता मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आलेला आहे आणि जी माहिती आपल्याला मिळालेली आहे त्या माहितीनुसार याच भागामध्ये जी आहे ती ही बैठक झाली होती. या बैठकीमध्ये जे आहे ते निवडक लोकांना बोलविण्यात आलं होतं आणि या बैठकीमध्ये जे आहे ते हिंसाचार कसं करायचं, हिंसाचार करत असताना ज्यावेळी पोलिसांकडून अडविण्याचा प्रकार घडेल त्यावेळी पोलिसांना कसं डायव्हर्ट करायचं, हा हिंसाचार घडवत असताना कुठल्या गोष्टींची काळजी घ्यायला हवी, आपल्यासोबत कुठली शस्त्र असायला हवी, पेट्रोल बॉम्ब कसे आणायचे, पेट्रोल कुठल्या पंपावरून खरेदी करायचं, या सगळ्या बाबतीतलं नियोजन जे आहे ते या बैठकीतच ठरलं होतं. अतिशय कमालीची गुप्तता या बैठकीच्या निमित्तानं पाहिली गेली होती आणि निवडक म्हणजे 50 ते 60 लोक जे आहेत ते या तिन्ही बैठकीमध्ये जे आहे ते सहभागी झाले होते. याच बैठकीमध्ये जे आहे ते सोशल मीडियावरून चेतावणी द्यायची, त्यानंतर कुठल्या तरुणांनी कुठं एकत्रित व्हायचं, कुठल्या भागातल्या तरुणांनी एकत्रित व्हायचं, या सगळ्या बाबतीतला जो आहे तो मास्टर प्लॅन तयार करण्यात आला होता. या बैठकीमध्ये जो आहे तो स्वतः फहीम खान देखील जे आहे ते सहभागी झाला होता आणि याच गल्लीमध्ये म्हणजे फहीम खानच्या घराच्या नजदीकच ही सगळी बैठक जी आहे ती झाली होती. आणि या बैठकीला जो आहे तो या बैठकीनंतर जे आहे ते या सगळ्या प्लॅनला जे आहे ते मूर्तरूप देण्यात आलं होतं. आपण सुरुवातीला पाहिलं होतं की सुरुवातीला हे जे आंदोलक आहे हे शिवाजी पुतळा परिसरामध्ये एकत्रित होऊन त्यांनी नारेबाजी केली होती आणि त्यानंतर चिटणीस पार्क परिसरामध्ये जे आहे ते पोलिसांसोबत जे आहे ते आमोरासमोर झाले होते. पोलिसांवर दगडफेक झाली होती. ज्यावेळी सगळी पोलिसांवर दगडफेक करण्यात येत होती त्यावेळी पोलिसांना तिथं अडकवून हंसापुरी भागामध्ये जे आहे ते मोठा हिंसाचार घडविला जात होता. पोलीस जे आहे ते चिटणीस पार्कच्या त्या दगडफेकीमुळे समोर जाऊ शकत नव्हते आणि त्याचा फायदा जो आहे तो या आंदोलकांनी घेतला होता. हंसापुरी भागामध्ये जवळपास 50 पेक्षा जास्त दुचाकी ज्या त्या पेटवून देण्यात आल्या होत्या. ज्या पद्धतीने हा सगळा प्लॅन रचला होता त्यानुसार हंसापुरीपासून जवळ असलेल्या पोद्दारेश्वर राम मंदिरातून जे आहे ते रामनवमीला शोभायात्रा निघत असते आणि ही शोभायात्रा जी आहे ती हिंदू मुस्लिम ऐक्याचं प्रतीक म्हणून पाहिलं जातं, कारण मोमीनपुराच्या मुख्य गेटनी होत ही शोभायात्रा जी आहे ती हंसापुरी भागातून जातं. तिथं मुस्लिम समुदायाचे लोक जे आहेत ते या शोभायात्रेचं जे आहे ते स्वागत करतात आणि हे स्वागत जे आहे ते या हिंसाचार घडवणाऱ्या लोकांना नको होतं. त्यांना कुठेतरी 2 जातीमध्ये तेढ निर्माण करायची होती. आपला एक दबदबा जो आहे तो या निमित्ताने निर्माण करायचा होता, कारण मोमीनपुरा हा मुस्लिम बहुल भाग आहे आणि तिथले जर मुस्लिम समुदायातले लोक जर हिंदूंच्या विशेष करून रामनवमीच्या शोभायात्रेचं स्वागत करत असेल तर ते त्यांना पटणारं नव्हतं. त्यांना 2 जातीमध्ये तेढ हवी होती आणि त्यामुळे त्यांना जे आहे ते या हंसापुरी भागाची जी आहे ती निवड केली होती. त्यामुळं एका बाजूनं 100 ते 200 तरुणांचं टोळकं जे आहे ते चिटणीसपुरा भागामध्ये जे आहे ते पोलिसांना अडवून होतं. तिथं पोलिसांवर दगडफेक केली जात होती आणि त्याचवेळी दुसऱ्या बाजूनं हंसापुरीमध्ये जी आहे ती विशेष करून हिंदू घरांना आणि प्रामुख्यानं या शोभायात्रेसाठी जिथं चित्ररथ तयार केले जातात, जिथं रामायणावर महाभारतावर आधारित हिंदू मूर्ती तयार केली जातात त्या घरांवर जे आहे ते अटॅक केला होता. तिथं जे चित्ररथांसाठी साहित्य तयार केलं जात होतं ते जे आहे ते जाळून देण्यात आलं होतं. त्यामुळं या सगळ्या घटनेचा जो आहे तो सुनियोजित पद्धतीनं कट रचला होता. या सगळ्या गोष्टींचे पुरावे आता पोलिसांच्या हाती आहेत आणि या पुराव्याच्या आधारेच फहीम खान आणि जवळपास 80 लोकांवर जो आहे तो आता देशद्रोहाचा गुन्हा नागपूरच्या पोलीस स्टेशनमध्ये जो आहे तो दाखल करण्यात आलेला आहे. ठीक आहे उदय, वेळोवेळी अपडेट घेत राहू. तुर्तास धन्यवाद या संपूर्ण माहितीसाठी. मध्ये स्वागत. एक महत्त्वाची बातमी आहे. नागपुरातील हिंसाचार प्रकरणी पोलिसांकडून आरोपींची धरपकड सुरू आहे.
या प्रकरणातील सूत्रधार फहीम खानला पोलिसांनी अटक केली आहे। फहीम खानवर देशद्रोहाचा गुन्हा दाखल करण्यात आलाय। फहीम खानसह इतर 50हून अधिक आरोपींवर देशद्रोहाचा गुन्हा दाखल करण्यात आलाय। देशविघातक कृत्य केल्याप्रकरणी नागपूर सायबर पोलिसांनी ही कारवाई केली आहे। या प्रकरणी दाखल केलेल्या एफआयआर मध्ये फहीम खाननं जमाव जमवल्याचा उल्लेख आहे। लोकांनी हिंसेकरता चिथावणी दिल्याचाही आरोप त्याच्यावर आहे। सोमवारी उसळलेल्या दंगलीनंतर नागपूरमध्ये आजही 11 पोलीस ठाण्याच्या हद्दीत संचारबंदी कायमच ठेवली गेली आहे। संवेदनशील भाग असल्यामुळे पोलिसांनी कडेकोट बंदोबस्त ठेवलाय। QRTS RPFच्या तुकड्या परिसरात तैनात करण्यात आल्या आहेत। जाळपोळ आणि दगडफेक करणाऱ्या समाजकंटकांवर 5 गुन्हे दाखल करण्यात आले। गुन्हेगारांची धरपकड करण्याकरता गुन्हे शाखा आणि स्थानिक पोलिसांची 10 पथकं तैनात आहेत। सीसीटीव्ही तपासून आणि नागरिकांची चौकशी करून आरोपींची अजूनही ओळख पटवली जाते। आमचे प्रतिनिधी उदय तिमांडे यांच्याशी बोलूया। उदय, काय अपडेट? सुवर्ण, खरं तर आता या घटनेला आज 3 दिवस झालेले आहे। या 3 दिवसानंतरही आपण पाहू शकतो ज्या भागामध्ये ही सगळी दंगल उसळली होती त्या या चिटणीसपुरा भागामध्ये जे आहे ते अद्यापही पोलिसांची संचारबंदी तिसऱ्या दिवशी कायम आहे। फक्त चिटणीसपुरा भाग नाही तर नागपूर शहरातले 11 जे संवेदनशील ठिकाण आहेत त्या ठिकाणी जी आहे ती ही संचारबंदी कायम आहे। आता या सगळ्या भागामध्ये तणावपूर्ण शांतता आहे। लोक जे आहेत ते आता बाहेर यायला लागले आहेत, मात्र बाहेरून येणाऱ्या जाणाऱ्यांची जी आहे ती पोलिसांकडून जी आहे ती कसून चौकशी केली जात आहे। ज्या या संवेदनशील भागामध्ये जे आहे ते ठिकठिकाणी बॅरिकेटिंग केलेली आहे। मोठा पोलीस बंदोबस्त जो आहे तो तैनात करण्यात आलेला आहे। त्यात मग QRTच्या टीम असेल, SRPFच्या टीम असतील, या सगळ्या टीम ज्या आहेत त्या तैनात करण्यात आलेल्या आहे। या सगळ्या प्रकरणामध्ये जे आहे ते पोलिसांनी आतापर्यंत 200पेक्षा जास्त आरोपींची ओळख पटविलेली आहे आणि त्यातल्या 79 लोकांना जे आहेत ते नागपूर पोलिसांनी आतापर्यंत ताब्यात घेतलेला आहे। पोलिसांचा तपास जसजसा पुढे जातोय तसतसं यामध्ये नवीन खुलासे जे आहेत ते होत आहेत। कारण आपण पाहिलं होतं की हा सगळा कट जो होता हा सुनियोजित होता आणि या सुनियोजित कटाच्या साठी ज्या ते सोशल मीडियाचा वापर करण्यात आला होता, ज्या सोशल मीडिया अकाउंटचा वापर करण्यात आला होता, ज्या IP लिंकचा वापर करण्यात आलेला होता, त्या IP लिंकवर आता पोलिसांनी जी आहे ती पेट्रोलिंग वाढवायला सुरुवात केलेली आहे। आणि पोलिसांना मिळालेल्या माहितीनुसार आता जवळपास 69 लोकांवर जे आहे ते देशद्रोहाचा गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे। यामध्ये फहीम खानचा देखील समावेश आहे। कारण आपण पाहिलं होतं काही व्हिडिओ देखील समोर आले होते, त्यानुसार फहीम खान आणि त्याच्या 50 ते 60 साथीदारांनी पहिले नागपूरच्या गणेशपेठ पोलीस स्टेशनमध्ये गोंधळ घातला होता। त्यानंतर शिवाजीपुतळा परिसरामध्ये देखील जे आहे ते पोलिसांसोबत त्यांनी अरेरावी केली होती। एकंदरीत फहीम खान आणि त्याच्या साथीदारांनी हे लक्ष्य निर्धारित केलं होतं की कुठल्याही परिस्थितीमध्ये या ठिकाणी तणाव घडवायचा आणि त्यासाठी जे आवश्यक आहे त्या सगळ्या उपाययोजना त्यांनी आधी करून ठेवल्या होत्या। कारण हल्लेखोरांकडे पेट्रोल बॉम्ब असेल, तलवारी असेल, इतर धारदार शस्त्र असेल, हे सगळं हल्लेखोरांकडे होतं। त्यामुळे दिवसभर जो आहे तो हा सगळा कट रचण्यात आला होता आणि या कटाचाच एक भाग म्हणून जे आहे ते रात्रीच्या वेळी हा हिंसाचार झाला होता। आता 3 दिवस झालेला आहे। पोलीस तपास देखील मोठ्या प्रमाणात समोर गेलेला आहे। 200 आरोपींची ओळख पटविण्यात आलेली आहे। त्यातल्या 80 लोक आता ताब्यात घेतलेले आहेत। इतर आरोपी ताब्यात घेणं आणि या सगळ्या घटनेचा मास्टरमाइंड फहीम खानच होता की याच्या मागे आणखी कोणी सूत्रधार आहे, या सगळ्या बाजूने जो आहे तो नागपूर पोलिसांचा तपास इथून पुढे सुरू आहे। बरोबर, धन्यवाद उदय, आपण सविस्तरपणे माहिती दिली त्याबद्दल।